जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. हा, कोण म्हणताय? पहिले 15 श्लोक, 15 किंवा 10 श्लोक म्हटले तरी चालतील. मी म्हणू का सर? हा, म्हणा. ओम श्री परमात्मने नमः. अथ नवमोऽध्यायः. श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि. मया तदमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्. भूतभृन्न भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्. कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः. भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्. हेतुनानेय कौन्तेय जगद्वी परिवर्तते. इथे इथे फक्त जगद्वी असं नाही म्हणायचं, जगद विपरिवर्तते असं, विपरी असं हेतु म्हणायचं. हं? हेतुनानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. हं. बरोबर. 15 पर्यंत घेऊ का सर? हा, चालेल. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरं. मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. महात्मानस् महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. हं. जय गुरु. छान. जय गुरु. छान म्हटलं. कोण म्हणताय आता पुढचे श्लोक? मी जय करू का मला प्रयत्न? सीमाताई म्हणताय, म्हणा. हं, आ- चालेल. अहं क्रतुरहं यज्ञस्वधाहं महमौषधं मन्त्रोऽहमहमेवाच्यमहमग्निरहं हुतं पिता पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोङ्कार रुक्साम यजुरेव च गतिर्भर्त्रा प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम् तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन त्रैविद्या मां सोमपापूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान् ते तं
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम् अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च वन्ति ते यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितॄन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपरुत् मश्नामि प्रयतात्मनः एक मिनिट यत्करो सीमाताई, हा. तदहम भक्त्युपहृत, हृतम ऍक्च्युली शब्द हृतम अधिक असणामी, पण तो त्यामुळे त अर्धा नाही म्हणायचा. तदहम भक्त्युपहृत असं. तदहं हा. भक्त्युपगत मश्नामि प्रयतात्मनः यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् हम्म, आ, यज्जुहोषी नाही, यज्जुहोषी जुरस्व. ओके हम्म. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् शुभाशुभफलैरेव मोक्षसे कर्मबन्धनैः सन्न्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम् अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यक् व्यवसितो हि सः क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति मां हि पार्थ व्यपाश्रित्य व्यपाश्रित्य येऽपि सुपापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् हम्म. किं म्हणा. पुनर्ब्राह्मणा म्हणून हो. किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व मां मन्मना भव मद्भक्तो पद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मामात्मानं मत्परायणः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्यायोगो नाम नवमोऽध्यायः. हा. छान म्हटलं. छान. दोघींचे आज छान झालं. चांगली प्रॅक्टिस झाली. दुसरं एक मला दोघींचे आवडलं ते म्हणजे बरोबर तुम्ही विसर्गाचा उच्चार आता पुढच्या अक्षरानुसार जो करायचा असतो, फ किंवा ख किंवा स श, तो छान होतोय, आता बरोबर होतोय. फक्त एक 2-3 ठिकाणी ऱ्हस्व दीर्घाचं थोडं भान ठेवलं की झालं असं. हा, मस्त. छान. हं. ठीक आहे. कोणाला काही उच्चारणाविषयी काही विचारायचं आहे का? म्हणजे आपण हे उच्चारणाचे नियम तसे कॉमनच आहेत सगळीकडे, पण नाही ना. हं. ठीक आहे. काय अश्विनी विचारायचंय काही? ठीक नाही आहे. सर, चालू होता व्हिडिओ आणि मी बंद केला. असं नाही, झालं. तुम्ही अनम्यूट केला होता म्हणून मला वाटलं काही विचारायचंय का. हा, ठीक आहे. म्यूट राहिलं हं. होतं म्हणून ते. हा, नाही, ठीक आहे. तर हा, आपला हा श्लोक झाला होता मला वाटतं ना, सोमपाह पूतपापा वगैरे वगैरे, बरोबर ना. आणि हा पण सुरू झाला होता का मला वाटतं 21वा, ते तम भुक्त्वा. 19 चालू झाले.
हा वाचला होता तो श्लोक. किंवा चालू वाचला झाला होता. होता. हा वाचला तर होताच. हा ठीक आहे, परत एकदा घेऊया. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्तलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रसन्ना गतागतं कामकामा लभन्ते. तर ते म्हणजे कोण? जे सगळे वैदिक म्हणजे सकाम भक्त पण. नंतर तम विशालम स्वर्गलोकम भुक्त्वा, त्या विशाल अशा स्वर्गलोकाला भोगून, म्हणजे त्याला वैदिक कर्म जी म्हणजे पूर्वकांड किंवा कर्मकांडात जी वैदिक कर्म आहे, त्याला असं म्हटलं जातं की इहा मूत्र भोग. इहा मूत्र भोग म्हणजे काय? इह म्हणजे इहलोक, अमूत्र म्हणजे स्वर्गलोक. तर म्हणजे किंवा परलोक. तर ह्या लोकात आणि परलोकात चांगलं फळ मिळावं ह्याच्याकरता, या ह्या हेतूने, या उद्दिष्टांसाठी ती सगळी वैदिक कर्मकांड म्हणजे व्रत, जप, पाठ, प्रदक्षिणा, यज्ञ वगैरे वगैरे, म्हणजे नेहमीचे जे यज्ञ आहेत तसे, तर ते सगळे कर्मकांडातले जे यज्ञ आहेत तर ते त्याकरता सांगितलेले आहेत. ते इथं म्हणजे तो जो अमूत्र म्हणजे स्वर्गलोकातले जे जी फळं आहेत, तर ती फळं झाली की पुण्य क्षीण्य, म्हणजे ते पुण्य क्षीण झालं की मर्त्यलोकम विशंती, पुन्हा ते मर्त्यलोकात येतात. आणि आता मर्त्यलोकात का येतात? आपण जसं बघितलेलं आहे की मृत्यूलोक म्हणजे पृथ्वीलोक किंवा मृत्यूलोक, की जिथे माणूस मृत्यू पावतो, हा, अमर नसतो. आणि दुसरं असं की इथं विशेषतः मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे, बाकी सगळ्या भोग योनी आहेत. तर अगदी स्वर्गात सुद्धा, स्वर्गामध्ये जे अगदी देव असतात किंवा असे जे लोक जातात देव होऊन आणि स्वर्गाचे भोग भोगतात, ती सुद्धा भोगयोनी आहे. भोगयोनी म्हणजे काय? की जिथं काही आपण चांगले कर्म करू, तपश्चर्या करू, उपासना करू, ज्ञान प्राप्ती करू आणि पुढे जाऊ, आपली प्रगती करू, हे स्वर्गात शक्य नाहीये. त्याच्याकरता फक्त मनुष्य जन्मालाच तो अधिकार, हे विशेष आहे मनुष्य जन्माचं. तर हे थोडं आहे चमत्कारिक, पण कधी कधी आपण असं म्हणतो ना की म्हणजे जो ज्याला स्ट्रगल करावा लागतो तोच आपली उन्नती करू शकतो, नाही का? ज्याला संघर्ष करावा लागतो, बरोबर, तोच आपली उन्नती किंवा प्रगती करून घेऊ शकतो. ज्याला सगळी सुख आपल्या गादीवर लोळत पडत असल्यानं मिळतात, तो स्वतः प्रगती करून घेऊ शकत नाही, कारण त्याला सगळं सुखसोयी त्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे जर एखाद्याला प्रगती करायची असेल तर मृत्यूलोक किंवा मनुष्य योनी, की जिथं स्ट्रगल आहे म्हणजे संघर्ष आहे, नाही का, तर इथंच आपली म्हणजे उन्नती होऊ शकते. दोन्ही व्यावहारिक किंवा भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही असं. पण सर, हम्म. असंही म्हणतात की म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठी बाकीचं सगळं तुमचं स्टेबल असणं आवश्यक असतं. अदरवाईज तुमची आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही. नाही नाही, असं कुठे म्हटलंय? नाही, मला नाही वाटत, नाही का? बघा ना, जसं ज्याला आपण म्हणजे अत्यंत गरीब आहे, ज्याला 2 वेळचं खायलाही मिळत नाही, तो खाण्यासाठी जास्त स्ट्रगल करणार ना. नाही नाही तो म्हणजे नाही आध्यात्मिक नाही उन्नतीकडे नाही कधी नाही वळणार? हा नाही 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 नाही, कसं आहे की एका म्हणजे आपल्या बेसिक गरजा पूर्ण होणं, थोडासा हं, संघर्ष करून इथपर्यंत हो, ठीक आहे, बरोबर. बरोबर. पण त्याच्या पलीकडे जर जास्त मिळालं तर मनुष्य आळशी पण होतो ना, नाही का? हा, तो भोगी पण होतो आणि तो मग भोगी होतो, नाही का, असं. हा, हम्म. बरोबर. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, म्हणजे काही काही पुराणांमध्ये वगैरे असं आहे की नुसताच मनुष्य जन्म नाही, तर हं, भरतवर्ष, भरतखंड म्हणजे हा जो आपला आहे, हीच हं. कर्मयोनी आहे. हो म्हणजे का? हो, युरोप, अमेरिका, म्हणजे त्याला ते क्रौंच वगैरे वगैरे असं म्हणतात. तर तिकडचे जे मनुष्य जे आहेत, माणसं, त्यांना सुद्धा म्हणजे भोगयोनी. या भरतभूमीत जन्म घेण्याचं एवढं कौतुक का?
तर त्याचं कारण हे की इथं म्हणजे पूर्ण ही म्हणजे मनुष्य जन्मामध्ये सुद्धा इथं थोडासा संघर्ष आहे. हम्म. आता हल्लीच्या काळात माहिती नाही, पण पूर्वीच्या काळापर्यंत तरी होता म्हणा. असं की जेणेकरून मनुष्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रगतीला प्रवृत्त होतो. हं. आणि म्हणून अगदी जो मॅक्स मुल्लर, ज्याचं नाव, ज्यांनी सगळं वेदांची सगळं जर्मनीमध्ये वगैरे भाषांतर केलं आणि युरोपात नेले, म्हणजे तर त्यांनी सुद्धा म्हणजे मरताना अशी इच्छा प्रकट केली होती की मला पुढचा जन्म जो आहे तो भारत भूमीत मिळावा. कारण असं. आणि असं दोन तीन ठिकाणी मी वाचलेलं पण आहे पुराणांमध्ये की मनुष्य जन्मामध्ये सुद्धा म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी विशेषतः आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी ह्या भूमीचं, भारतवर्षाचं आणि भारतभूमीचं विशेष. आणि एका दृष्टीने असं आपण बघितलं म्हणजे अर्थात नियमाला अपवाद असतातच, ते आहेच, बरोबर, बरेच अपवादही असू शकतात. पण एक जनरली आपण बघू ना, आज सगळी नवीन पिढी जी बाहेर का जाते, जास्तीत जास्त करून मुख्य उद्देश त्यांचा भौतिक गरजांची भोग आपूर्ती. मिळावेत हा, इझिली. हा. सहज सहज भोग मिळावे, नाही का. इनफॅक्ट हम्म. त्यांना बऱ्याच जण, बहुतेकांना त्यांना आता आपल्या ग्रुपमध्ये आहेत काही, पण ठीक आहे, म्हणजे त्याच्यात तसं माझी मुलगी काही हे आहे. हा. तर तसं हे म्हणण्यात अर्थ नाही, पण हे खरंच आहे ना की इथे जेवढा स्ट्रगल आहे भारतामध्ये तेवढा तिकडे नाहीये, नाही का. आणि त्याच कारण खरंय. ते मोटिवेशन पण आहे, पण ते मोटिवेशन आहे भौतिक गरजांचं, बरोबर. पण दुसरा त्याचा साईड इफेक्ट असा पण आहे की जी एक मनाला किंवा आपल्याला जे संघर्षाचं जे वळण लागतं, कारण आध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा तपश्चर्येसाठी सुद्धा सगळ्या सुखसोयी असेल तर तपश्चर्या होईल का? नाही, नाही का. थोडीशी तरी एक संघर्षमय वृत्ती, आता असं मी नाही म्हणणार की तिकडचे कोणीच नाही, पण एक अनुकूल वातावरण जे आहे संघर्षासाठी, नाही का, हे भारत भूमीतच आहे, असं पूर्वीच्या काळात म्हटलं जायचं किंवा पुराणामध्ये लिहिलेलं पण आहे. असं मला वाटतं, भविष्य पुराणात असं लिहिलेलं, असं मला वाटतं. ठीक आहे. तर तर पण हे जाऊन आता आपण जसं युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये जाऊन इस्कॉनची देवळं वगैरे बांधतात, नंतर ते स्वामीनारायणची सुद्धा देवळं वगैरे बांधतात, तर त्याचा तिथे उद्देश होत नाही का? तो कशासाठी बांधतात मग तिकडे? नाही नाही नाही, पण आता तुम्ही इव्हन बघा ना, स्टीव्ह जॉब्स, नाही का, ऍपलचा फाउंडर, नाही का, हं, तो सुद्धा हं. म्हणजे इकडे आला होता. आता गेल्या कुंभमेळ्यामध्ये त्याची बायको पण आली होती ना, मला वाटतं, नाही का. तो तर गेला, हो, या पण वर्षी आली होती. हा, म्हणजे सी जे म्हणजे अक्षरशः आणि बरेच त्या प्रदेशातलेही आहेत की ज्यांना खरोखर अगदी म्हणजे काहीतरी शोध, तर ते इकडे आले होते. आता असं मी नाही म्हणणार की भारतातले सगळे फार हे आहेत आणि सगळं असं, कारण तेच मी म्हणतो की शेवटी अनुकूल वातावरण हा एक प्रकार आहे, पण त्या वातावरणाचा उपयोग करून घेणं हे पण एक दुसरा भाग झाला. दुसरी गोष्ट, असं जो तुम्ही प्रश्न विचारला की मग तिकडे ती इस्कॉन देवळं वगैरे, सी कुठलंच कर्माचं फळ हे कुठंच वाया जाणार नाही, बरोबर. पण हा फक्त मी जे कन्सेप्ट सांगितला तो अनुकूल वातावरणाचा, बरोबर. ते अनुकूल वातावरण म्हणजे काय की जिथं संघर्ष वृत्ती, हं, कर्मयोनी म्हणजे काय, संघर्ष वृत्ती, की जिथं त्या संघर्षामध्ये दोन्ही असतं. एक म्हणजे तुम्ही जसं कराल, जसा संघर्ष कराल तसं आपल्याला त्याचं फळ मिळतं, नाही का. आणि हे असंही नाही की हे परदेशात नाहीच मिळणार किंवा असं, म्हणजे पण म्हणजे आता अर्थात तेव्हा त्यांनी का लिहिलं पुराणांमध्ये वगैरे हे मला कळायला मार्ग नाही. कारण उलट 400 वर्ष किंवा 500 वर्षांपूर्वी तर युरोप म्हणा किंवा हे सगळे म्हणजे सगळ्या रानटी टोळ्या होत्या, नाही का, तिकडे पण. उलट भारत त्या मनाने सुखवस्तू देश होता, नाही का, 2000 वर्षापूर्वी किंवा असं वगैरे. पण जे आहे ते मी फक्त सांगितलं की जे संघर्षासाठी
थोडस म्हणजे आपल्या प्रगतीसाठी त्याचा संघर्ष मात्र आवश्यक असतो, नाही का? हा. पण एनिवेज म्हणजे तो तो थोडासा वेगळा विषय आहे. ते थोडं डिबेटेबल आहे. वेगळा Anyway, विषय. हा. हा. तो जाऊ द्या. इथं मुख्य आपण अर्थाकडे बघूया की असे जे स्वर्गातले जे आहे, तर ते त्यांचं पुण्य क्षीण झाल्यावर त्यांना परत यावं लागतं, कारण त्यांना आता आपल्या उन्नतीसाठी म्हणजे पुढच्या उन्नतीसाठी त्यांना मृत्यूलोकात येऊन मनुष्यजन्म घेऊन इथेच त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊ शकते असं. असं. आणि तर त्यामुळे हे सगळे जे हा जो विषय आपला चालला होता की जे उपासना करतात, सकाम उपासना करणारे सुद्धा ना, जे त्यांना जे फळं प्राप्त होतात, स्वर्गलोक वगैरे किंवा चांगले चांगले भोग, ते सुद्धा माझ्याच कृपेने प्राप्त होतं असं भगवान सांगतायत, नाही का? 21 वर्ष. हा. पण आता पुढचा श्लोक आहे. मग याच्या उलट म्हणजे की जे सकाम उपासना न करता जे निष्काम उपासना करतात त्यांचं काय होतं, तर अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आता याच्या उलट जे सकाम नाही ते अनन्याः अनन्याः चिंतयन्तः, म्हणजे इतर कोणाचंही चिंतन न करणारे, म्हणजे फक्त पण म्हणजे बाकी कोणाचंच नाही असं नाही, अनन्या म्हणजे एका परमेश्वराशिवाय अन्य कोणाचंही चिंतन न करणारे आणि फक्त परमेश्वराचं चिंतन करणारे, हे अनन्य भावाने, म्हणजे दुसरं कोणी नाही, डायव्हर्शन नाही, कन्फ्युजन नाही, डिस्ट्रॅक्शन नाही असं. ये म्हणजे जे जना, जे लोक माम पर्युपासते, इथं माम म्हणजे परत परमेश्वर किंवा कृष्ण हा परमेश्वर आहे, या भावनेने भगवान सांगतायत. माम म्हणजे मला पर्युपासते, तर परत नुसतं उपासते नाही, पर्युपासते म्हणजे काय, परी अधिक उपासते. परी म्हणजे सगळ्यासह, आता सगळ्यांसह म्हणजे काय, त्यांची प्रत्येक कृती ही उपासनाच असते, म्हणून त्याला पर्युपासते असं म्हटलेलं. म्हणजे अगदी सकाळ म्हणजे झोप सुद्धा, आणि झोपेतून उठून सकाळपासून पूर्ण त्यांचं जे जीवन चक्र असतं ते पूर्ण उपासनाच असते परमेश्वराची असं, म्हणून त्याला पर्युपासते असं म्हटलं. तेषां नित्याभियुक्तानां, तर त्या नित्य अभियुक्तानां, तर युक्त हा शब्द म्हणजे काय आहे, युक्त म्हणजे युज धातूपासून आलेला आहे, जोडलेले. हा. आणि अभियुक्त म्हणजे त्या विशिष्ट या माम पर्युपासते, म्हणजे माझ्याशी जोडल्या गेलेल्या सतत, नित्य, अशा माझ्याशी सतत जोडल्या गेलेत असणार ना, असे जे आहे. आता दुसरा जो अभियुक्त हा एक वेगळा शब्द आहे ना. अभियुक्त मराठी भाषेत किंवा असा वापरला जातो, तो अभियुक्त म्हणजे आरोपी आणि अभियोग म्हणजे खटला, पण तो वेगळा विषय. म्हणजे पण इथं कारण तिथे त्या केसशी कोर्टाशी संबंधित असल्यामुळे तो अभियुक्त म्हणजे त्या खटल्याशी संबंधित असलेला मुख्य आरोपी, आणि अभियोग म्हणजे खटला. पण इथं अभियुक्त या शब्दाचा अर्थ जे आपण म्हटलेलं आहे, माम पर्युपासते अनन्या चिंतनता, हे पूर्णपणे जोडल्या गेलेले असे जे नित्य आणि असे विरक्त म्हणजे ज्यांची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे, असं आसक्तच्या विरुद्ध विरक्त, नाही का असं. तर त्यांचा योगक्षेम अहम वहामी, तर त्यांचा योग आणि क्षेम मी वहन करतो. आता योगक्षेमम वहाम्यहम हे LICचं मला वाटतं ब्रीदवाक्य ना, आयुर्विमाचं.
नाही का, योगक्षेमम माम्यहम. तर तिथं म्हणजे LIC असं म्हणते की आम्ही तुमच्या योगक्षेमाची काळजी घेऊ. हं. तुम्ही आमच्यावर आमची पॉलिसी काढा आणि निश्चिंत राहा. जसं इथं भगवान म्हणतायत की असे जे अनन्या चिंतयंताः नित्याभियुक्तानां मां पर्युपासते तेषां योगक्षेमम अहं वहामि. त्यांचा मी योगक्षेम मी वहन करतो. वहामी म्हणजे अक्षरशः आणि माझी पॉलिसी काढा असं म्हणतात का? हा. माझी पॉलिसी अगदी. काढा हो, असं भगवद्गीता बरोबर. म्हणतात का? भगवान पण तेच सांगतायत की तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही माझी पॉलिसी काढा, माझ्याकडे पॉलिसी काढा. बरोबर. पण आता योगक्षेम म्हणजे काय? हं. तर योग म्हणजे लौकिकदृष्ट्या युक्त, म्हणजे योग हा शब्द परत युष धातूपासूनच आलेला आहे. योग म्हणजे काहीतरी प्राप्त होणे, जोडल्या जाणे. बरोबर. म्हणजे जे जे आपल्याला याची गरज आहे त्याच्याशी आपण जोडल्या जाणे, तो झाला योग. आणि क्षेमम म्हणजे काय? तर रक्षण आणि आपलं रक्षण करत. हं. तर इथं योगक्षेमम या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याची मला गरज आहे, हं, ज्याची मला आवश्यकता आहे, ती गोष्ट मला प्राप्त करून देतो भगवान. आणि ज्या गोष्टींपासून माझं रक्षण होणं आवश्यक आहे, चुकीच्या गोष्टींपासून किंवा वाईट संकटांपासून, ते मी रक्षण पण करतो. आता इथं या योगक्षम या शब्दामध्ये फार गहन अर्थ भरलेला आहे. इथं योगक्षम म्हणजे काय, की कोणी म्हणेल म्हणजे माझ्या खाण्यापिण्याची चिंता तो करेल का, माझ्या कुटुंबाची चिंता तो करेल का? जरुरी नाही, अजिबात नाही. म्हणजे जसं तुकाराम महाराजांचं झालं होतं, नाही का, की सगळं कुटुंब म्हणजे तसं म्हटलं त्यांचं देशोधडीला लागलं, नाही का. दुकान देणेकऱ्यांनी सगळ्या त्यांच्या वया बुडून गेल्या हिशोबाच्या. खूप मोठे सावकार होते ते, पण कोणी देणंच देईना. दुकान बुडून गेलं, दुकान लुटलं. मग नंतर म्हणजे काही चालेना, खायला धान्याचा कळ नसे वगैरे. मग आपण म्हणू की मग त्यांचं योगक्षेम वहाम्यहम हे वाक्य कितपत खरं आहे? तर त्याचं उत्तर असं होतं की परमेश्वर आश्वासन कसलं देतोय? आपल्या खऱ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जे आपल्याला मिळणं आवश्यक आहे, तो म्हणजे योग. आणि चुकीच्या मोहात पडणे हे जे संकट आहे आणि त्यापासून जे रक्षण करणे, तो झाला क्षेम. तर हो मिस्टर, काय करताय? हा तर तर तो असा जो म्हणजे योगक्षेम जो आहे, तर असा योगक्षेम परमेश्वर वाहतो. म्हणजे सर बऱ्याचदा हे आपल्याला वाक्य ते परत रिपीट करा. कुठलं आपल्या खऱ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जे आवश्यक आहे. हा, बरोबर. तर योग म्हणजे आपल्याला ज्याची गरज आहे किंवा आपल्या खऱ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ज्याची आवश्यकता आहे, ती साधनं किंवा त्या गोष्टी, समजा गुरुकृपा असेल किंवा काही साधनं असेल, काही योग असेल, काही प्राणायाम असेल वगैरे, म्हणजे कुठल्याही साधनं, किंवा जसं मी म्हटलं की सद्गुरु प्राप्ती असेल, तर तो झाला योग. एक. आणि क्षेमम म्हणजे काय, की चुकीच्या गोष्टींपासून म्हणजे दुर्जनांची संगती एक, किंवा आपल्याला काही चुकीच्या गोष्टींचा मोह होत असेल, नाही का, तर त्यापासून त्या मोह, आसक्ती, मत्सर, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, त्यांच्यापासून आपलं रक्षण. बरोबर. षड्रिपू जे आहे, तर या या परमेश्वर त्याची काळजी घे. लौकिक म्हणजे अन्न वस्त्र निवाऱ्याची सुद्धा तो काळजी घेईलच असं नाही. कदाचित त्याचे आपले वाखे असतीलच अजून सुद्धा, असं समजलं. तर हा श्लोक या म्हणजे लौकिक अर्थानेच प्राथमिक गरजांची लौकिक आणि भौतिक गरजा आणि सुखसोयी मिळतीलच असं काही गॅरंटी देत नाही भगवान याच्यामध्ये. बरोबर. पण आध्यात्मिक मात्र निश्चित हे ते भगवान वचन देत आहेत.
की योगक्षेमम अहम योगक्षेमम वहामी तेषाम इत्याभियुक्तानाम अहम योगक्षेमम वहामी. समजला याचा अर्थ? छान समजला. म्हणजे छान आहे असेल सर. म्हणजे माझा हरी इतका त्या देईल महत्वाचा खाटल्यावर. वाटलं नव्हतं. हा म्हणजे काय असेल म्हटलं? माझा हरी देईल खाटल्यावर येईल खाटल्यावर म्हणून काही लगेच देणार आवडत नाही. नाही. नाही नाही तसं नाही. नाही नाही नाही, खाटल्यावर नाही नाही, प्रकाशजींना काय नक्की काय म्हणायचं आधी ऐकून घेऊया. काय म्हणायचंय तुम्हाला? नाही नाही म्हणजे असेल माझा हरी म्हणजे मी जर हरीची उपासना केली तर तो मला हम्म. सगळं आणून देईल. म्हणजे असं थोडक्यात असं नाहीये, हे असं नाहीये. नाही ना हं. म्हणजे हा, असं म्हणत नाही ते असं म्हणतो असं ते म्हणजे ही म्हणत, म्हण हा बरोबर, तेच चुकीची तेच आहे. तुम्हालाही तेच म्हणायचंय, बरोबर. चुकीची हा, आहे. म्हणजे तुम्हाला जेवण नाही तर त्याच्याकरता हरी नाही, म्हणजे त्याच्याकरता तुम्हाला बरोबर. तुमचं हे करणं आहे. आणि पण जर हरीची भक्ती कराल तर एक मात्र निश्चित आहे, तुमची आध्यात्मिक उन्नतीची तो काळजी घे असं. हो, तेच हा, तेच म्हणजे होय. तर आम्हाला चांगले गुरु मिळाले ना. चालेल. काळजी घेतोय तो भगवंत आमची. सगळ्या शंकांचं निरसन होतंय. तर याच्याच दृष्टीने म्हणून बघा तुम्ही, बऱ्याच ज्या देवता असतात ना, त्याच्यामध्ये वर आणि अभय अशा मुद्रा असतात. म्हणजे उजवा हात असा वरती केलेला असतो, बोटवरती, त्याला वरद मुद्रा म्हणतात. तर ती वरद मुद्रा म्हणजे काय, की तुला म्हणजे तुला जे योग्य आहे, जे तुला ज्याची खरी आवश्यकता आहे ते मी तुला देईन, अशी देवता सांगत असते वरद मुद्रेद्वारा. म्हणजे उजवा हात असा बोटवरती असलेला असं करून, आणि डावा हात जो आहे तो असा खाली सोडते, म्हणजे बोट खाली असा उघडा. तर त्याचा अर्थ की नाही, सॉरी, उलट सांगितलं मी. उजवा हात असा अभीती, अभीती म्हणजे भीती, तुला काही कशाची आता भीती नाही, हे तुझं रक्षण करेल. हा, तर उजव्या हाताने म्हणजे तुझं दुष्टांपासून, वाईट गोष्टींपासून तुझं मी रक्षण करेल. आणि खाली वरद, हे खाली मुद्रा आहे, अशी डावा हात असा खाली सोडलेला, की तुला जे आवश्यक आहे ते मी तुला निश्चित देईन. तर ते हेच जे योगक्षेम, हा जो याच जे मुद्रा, देवतांच्या ज्या मुद्रा आहेत किंवा नेत्या हात करून असतात, उजव्या हाताने वर अभिती आणि डाव्या हाताने वरद असं केलेलं असतं. ठीक आहे. हा. पण आता ते LIC जे आहे ते हम्म. ऍक्च्युअली अगदी उलट आहे म्हणजे मग पण कसं आहे ना, म्हणूनच सांगतो ना मी, की ते आता अर्थाच्या हे, दृष्टीने आहे. हा म्हणजे पकड हे असं. हे आता, आणि मी तुम्हाला तेच सांगितलं ना, की या गीतेमध्ये अजूनही तुम्ही जर युट्यूबवर सर्च केलं किंवा बाकी, तर तुम्हाला अर्धे तरी इंटरप्रिटेशन असंच मिळतील, की देव काळजी घेईल असं. पण देव कशाची काळजी घेईल ते फार कमी लोक सांगू शकतील असं, नाही का? असं. सर आतापर्यंत आमचा समज असाच होता. आत्ता नीट नाही, कळलं पण योगक्षेमचा. हे कसं आहे, हा, हा, पण असं आहे की म्हणजे मग त्याचा अर्थ म्हणजे असंही म्हटलं जातं, म्हणजे दुसरी मी साईड सांगतो, की अगदी देव म्हणजे काय, अगदी तुम्हाला म्हणजे काहीच काळजी नाही घेणार का, म्हणजे अगदी तुम्ही जर मरायला टेकला तर तो काळजी घेईलही, पण त्यांनी तुम्हाला तो अजून म्हणजे स्ट्रॉंग पण बनवेल, असंही आहे. म्हणजे त्याच्यातही त्याचा काहीतरी हेतू असणार, पण त्याचा मुख्य तुम्हाला जो हेतू आहे तो तुम्हाला लगेच सुखसोयी पुरवणं हा हेतू नाही तसा. तर त्याचा तुम्हाला मदत करण्याचा हेतू जो आहे तो तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी, हा आहे. हे लक्षात घ्यायचं. हा, म्हणजे लगेच मग देव काहीच करणार नाही का, अगदी मी मरायला टेकलो तरी. जर कदाचित असंही असेल की, म्हणजे जसं मी म्हणतो की आता जर आपलं या देहाचं प्रयोजन जर संपलं असेल आणि तसं मरण आलं तर ठीक आहे ना, काय वाईट आहे, नाही का? पुढचा जन्म चांगला मिळेल, नाही का? तस म्हणजे मरण म्हणजे वाईटच असं आपण समजतो, ते पण चुकीचंच आहे ना, नाही का? असं. पण सर तुमच्या म्हणजे आपली जर आध्यात्मिक प्रगती व्हायची असेल तर अनेक संकटातून तो आपल्याला सोडवतो पण आणि परत एक्झॅक्टली, आध्यात्मिक मार्गावर नेतो. परत हे तो माझं आणतो, स्वतःचं बरोबर. उदाहरण आहे. हे बरोबर. माझं स्वतःचं उदाहरण आहे. अच्छा. दुसरं कोणाचंच उदाहरण देत नाही मी. हा, बरोबर.
या तर असं पण भांडणासाठी म्हणतात ना मला की कधी अनेक संकट संकटातून येतातच. सोडवलेलं आहे. काय? संकट पण येतातच, पण त्याची हो. तीव्रता तो कमी करतो असं पण म्हणतात ना, आपण त्याची उपासना तीव्रता कमी केली. करतो आणि ते सोडवण्यासाठी जे काय म्हणजे आपल्याला तिथे ना ऑटोमॅटिक ती मदत मिळते अगं. फक्त नाही नाही श्रद्धा पाहिजे म्हणजे पण परमेश्वरावर पण 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 100%. पण पण खरं सांगू का, की आपण ज्याला हम्म, संकट म्हणतो त्याचं आधी हम्म. आपण नीट वर्गीकरण करायला पाहिजे की ती भौतिक संकट आहेत, माझ्या सुखसोयींवर आलेली संकट आहेत, की माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आलेली संकट आहे. बरोबर हा. शारीरिक नाही का? संकटांना बरोबर. काय म्हणाल? शारीरिक आध्यात्मिक संकट समजा ह्याच्यावर ऍक्सिडेंट येतात होणार ना. असेल, एक मिनिट, एक जण बोला. हा, काय? स- हा, हा बोला. समजा समजा आध्यात्मिक ऍक्सिडेंट होणार याच्यावरही असेल संकट तर येतात सर. हो, पण येऊ शकतात ना. पण मी तेच बरोबर. सांगत होतो ना आधी आता, की शारीरिक संकट हे कधी कधी आपल्याला अजून पक्के करून पण जातात, नाही का? आणि जसं कुंतीची एक कथा आहे ना, की तिने कृष्णाला वर मागितला होता, की मला कायम दुःखात ठेव, कारण दुःखात परमेश्वराची आठवण स्मरण राहतं. असं नाही का? हा, काय आणि दुःख मला मला दुःखात का ठेव, कारण त्यामुळे मला तुझं कायम स्मरण राहील. असं हं, कधी नाही का? कधी सर आपण आध्यात्मिक गोष्टी करत असताना आपल्याला घरातही अडचणी येतात सर. घरातही आध्यात्मिक गोष्टी करत असताना अडचणी येतातच आपल्याला. हो, मग ते येऊ द्यायचं आणि ते हॅलो, साहजिक ऐकू येतं. येतं? हो, ऐकू येत आहे, ऐकू येत आहे. पण ठीक आहे ना, तो तो हं. शेवटी जसं मी म्हटलं आत्ताच आधीच्या श्लोकांच्या वेळेस, की म्हणजे कर्मभूमी, म्हणजे ही कर्मभूमी किंवा हा कर्मयोनी आहे. त्या कर्मयोनीत म्हणजे संघर्ष असणारच आहे. आणि त्यातनंच, कारण शिकणारा पण संघर्षात्मकच आहे ना, नाही का? आता तपश्चर्या म्हणतो, तपश्चर्या म्हणजे हो. काय? आता पूर्वी लोक एका पायावर उभं राहून पाणी न पिता, आता कुठली व्रतं जी असतात, व्रत वैकल्य, तुम्ही स्त्रिया एवढी उपवास वगैरे करत असतात, खूप व्रत वगैरे, ते काही इझी गोईंग असतं का सगळं? अजिबात नाही ना, नाही का? पण त्यानेच आपली शक्ती जी आहे, म्हणजे जे यम नियम जे म्हणतो आपण, त्याने आपण पक्के होतो ना, नाही का? त्याने एकाग्रता वाढते, नाही का? म्हणजे मनोनिग्रह हा जो, जे आपण आधीच्या गीतेच्या अध्यायांमध्ये बघितलेला आहे, मनाला, मन हे अत्यंत चंचल आहे आणि त्याच्यावर काबू मिळवण्यासाठी ही जी म्हणजे इनफॅक्ट संकट, म्हणजे मुद्दाम तुम्ही तसं म्हटलं तर संकट ओढवून घेतो ना आपण, की मी आज काही न खाता पिता उपास करेल, हे संकट ओढवून घेणं नाही का? पण आपण का करतो ते? तसं म्हटलं तर संकटच आहे. म्हणजे उलट्या दृष्टीने बघितलं, अरे तो एक दिवस त्याला काहीच खायला प्यायला मिळालं नाही, किती मोठं संकट. पण अशा व्रत करणारे असे असंख्य लोक आहेत की जे आनंदाने किंवा आपणहून ते घेतात. का बरं? कारण त्या संघर्षातूनच आपला मनोनिग्रह चांगला होतो. आणि आपण आधीच्या श्लोकांमध्ये बघितलेलं आहे ना, की मनावर निग्रह करणं ही एक आध्यात्मिक उन्नतीसाठी एक मोठी पायरी आहे, नाही का? खरंच आहे, खरंच. त्यामुळे त्याला त्याच दृष्टीने बघितलं पाहिजे, कुठल्याही कौटुंबिक, शारीरिक कुठल्याही संकटांना, नाही? तर मग कोणी म्हणतात देव आमची परीक्षा घेतो, परीक्षा पाहतोय वगैरे, पण ठीक आहे, म्हणजे त्या दृष्टीने पण मुख्य म्हणजे आपला मनोनिग्रह जो आहे, म्हणजे संकटांना तोंड देता देता आपला मनोनिग्रह, त्याचं आपलं ती शक्ती आपली वाढतो, असं. ठीक आहे. तर ये देवता भक्त्या यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्तव्यविधिपूर्वकम्. आता इथं परमेश्वर आता एक वेगळा पैलू सांगताय, की ये अपि, म्हणजे अपि नंतर आहे, अन्य देवता भक्ता, म्हणजे इतर देवता की ज्या परमेश्वर रूपी नाही आहेत, पण म्हणजे